नमस्कार मित्रांनो, मी संतोष सोळवणे, नाशिक बायोफ्लॉक फिश फार्मिंग आणि मत्स्य सेवा केंद्र नाशिक यामध्ये आपलं स्वागत करतो। आता आपण एक 60 टँकच्या सेटअपवरती आलेलो आहोत आणि त्याचे लाभार्थी देखील माझ्यासोबत उभे आहेत। त्यांना प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत त्यांनी हा प्रकल्प घेतलेला आहे। त्यांनी शासनाला प्रकल्प सादर केला होता आणि त्यानंतर त्यांना 60 टँकचा प्रकल्प मंजूर झालेला आहे। तो देखील प्रकल्प नाशिक बायोफ्लॉक फिश फार्मिंगने तयार केलेला आहे। तर थोडे त्यांचे पण अनुभव। नमस्कार। आपला हा जो सेटअप आहे 60 टँकचा अगदी कम्प्लीट झालेला आहे, स्टॉकिंग कम्प्लीट झालेली आहे, सगळा सेटअप तयार झालेला आहे। तर मला तुमच्याकडून थोडीशी नाशिक बायोफ्लॉक बद्दलची फीडबॅक तुमच्याकडून घ्यायचा आहे। तुमच्या नाशिक बायोफ्लॉक या कंपनीचे जे सहकार्य लाभले, आम्ही फक्त तुम्हाला जमीन दिली होती। बरोबर बरोबर। तर त्या जमिनीमध्ये तुम्ही पूर्णपणे जो हा प्रोजेक्ट आहे पूर्णपणे तयार करून दिला। बरोबर। तर आणि त्याच्यामध्ये कसे आम्हाला की नवीन काहीतरी करायला मिळालं। बरोबर। म्हणजे तुमच्या माध्यमातून असं किंवा गव्हर्नमेंटच्या माध्यमातून जे काय आहे, तर या गव्हर्नमेंटने ज्या योजना काढलेल्या आहेत खूपच सुंदर योजना आहेत। पण त्याचा कसं आहे की शेतकऱ्यांना परिपूर्ण त्याचा फायदा घ्यायला पाहिजे। बरोबर, अगदी बरोबर। नुसतं म्हणजे फायदा घेऊन म्हणजे स्वतःची प्रगती व्हायला पाहिजे, फक्त अनुदानासाठी न घेता त्याच्यात एक चांगला व्यवसाय म्हणून पाहिलं गेलं पाहिजे आणि त्याच्यातून एक शेतीला जोडधंदा म्हणून व्यवस्थित उत्पन्न नक्की घेता येईल, घ्यायलाच पाहिजे तो। बरोबर। तर अशा प्रकारे जर शेतकऱ्यांनी गव्हर्नमेंटला मदत केली तर गव्हर्नमेंट जेवढी मदत करते त्याचा परिपूर्ण फायदा हा शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे। बरोबर बरोबर। नंतर नुसतं अनुदानापुरतं घ्यायचं आणि सोडून द्यायचं, त्याला काय अर्थ नाही। तर त्याच्यातून प्रगती झाली म्हणजे देशाची प्रगती होणार, शेतकऱ्याची प्रगती होणार म्हणजे देशाची प्रगती होणार। तर असे जे गव्हर्नमेंटचे प्रकल्प आहेत, तर आपण केंद्र शासनाचे म्हणा किंवा आपल्या राज्य शासनाचे म्हणा, आपण आभार मानायलाच पाहिजे। नक्कीच। कारण गरीब माणूस एवढा एकदम पैसा उपलब्ध करू शकत नाही। बरोबर। आणि जे गव्हर्नमेंट आणून देतं त्याच्यातून हा प्रकल्प उभा राहतो। उभा राहून नंतर मग शेतकऱ्यांना जे उपजीविका भागवण्यासाठी जे प्रोत्साहन मिळतं, तर त्यामुळे आम्ही गव्हर्नमेंट, केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन यांचं आम्ही म्हणजे खूप आभारी आहेत की त्यांनी असे वेगवेगळे प्रकल्प देऊन तर शेतकऱ्यांवरती उपकारच केला असंच म्हणावं लागेल। नक्कीच 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 नक्कीच। आणि त्याचप्रमाणे तुमचं नाशिक ब्लॉक कंपनीने जे सहकार्य केलं म्हणजे पूर्ण सेटअप उभा करून दिला आणि वेळोवेळी आम्हाला एखादा वाल खराब झाला तर तुम्ही लगेच ते बदलून द्यायचा प्रकार। आमचा ऑटो खराब झाला तरी आताच 1-2 मिनिटांपूर्वी आम्ही ऑटो बदलवलेला आहे। ऑटो सिस्टीम आहे म्हणजे हे खरं म्हणजे तुमची तत्परता आहे। नाही एखाद्या साहेब आम्ही लावून दिला, सेटअप लावून दिला, आमचा विषय संपला। पण तुम्ही तसं न करता अजून जे रनिंग कंडिशन मध्ये आणून तुम्ही काल फिश त्याच्यामध्ये स्टॉकिंग केली, तर मच्छीला जे खात्याला ते पुरवलं। म्हणजे अशा प्रकारे तुमचंही आभार मानायला पाहिजे। कारण चांगल्या कंपन्या, तुमच्यासारख्या चांगल्या कंपन्या जर शेतकऱ्याला लाभल्या तर शेतकरी नक्कीच प्रगती करेल। नक्कीच। म्हणजे बनवणाऱ्या कंपन्या भरपूर आहेत, थोडंफार काहीतरी करून द्यायचं आणि पैसा लाटायचा आणि शेतकरी मग त्याचा उपयोग होत नाही। त्याच्यामुळे कसं की तुमचंही खूप खूप आभार आणि तुमचं शेवटपर्यंत असंच मार्गदर्शन आम्हाला लाभत राहावं। म्हणजे कसं आम्हाला काही अडी अडचणी आल्या तर तुम्ही तर फोन केल्याबरोबर येतात, तो प्रश्न नाही, पण तरी याच्याही पुढे काही आम्हाला अडी अडचणी आल्या, मार्गदर्शन आणि पाण्याचा पीएच करायचा, बाकी तुमच्याकडनं मिळावं ही अपेक्षा। साहेबांनी सांगितलं की जी केंद्र शासन आहे, महाराष्ट्र शासन आहे, या योजनांचा जो लाभ घेतो त्यांनी व्यवस्थितरित्या ह्या योजना राबवल्या पाहिजे। आपला प्रोजेक्ट व्यवस्थित पूर्ण केला पाहिजे, त्यामध्ये एक चांगलं उत्पन्न घेता येतं त्याच्याकडे त्यांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे। फक्त अनुदान मिळतंय म्हणून सेटअप करणं हा जो ग्रह काही लोकांचा असेल तो न करता त्याच्याकडे एक चांगला उत्पन्नाचं साधन म्हणून देखील आपण पाहिलं पाहिजे। या सेटअपमुळे तुम्हाला शेतीला जोडधंदा म्हणून एक छोटंसं उत्पन्न तुम्हाला नक्कीच मिळणार आहे। मित्रांनो, अजून एक चांगली गोष्ट साहेबांबद्दल सांगायची म्हणजे की साहेबांच्या सेटअपवरती इथे ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस खूप आनंद होता आम्हाला। त्यांनी एक चांगल्या प्रकारे इथे एक फार्म हाऊस आणि त्यांचं हा सेटअप किंवा त्यांचं आम्ही बघतो त्यांच्याकडे फळांची झाडे, फुलांची झाडे असं एकदम मस्त फार्म हाऊस तयार केलेलं आहे त्यांनी। आणि आम्हाला साहेबांबरोबर साहेबांच्या मिसेस देखील आम्हाला नेहमी या गोष्टीत काहीतरी काम करताना दिसतात। तर साहेब देखील त्याबद्दल थोडीशी माहिती देतील। खरं तर म्हणतात की
प्रगतीच्या मागे एक स्त्रीचाही हात असतो, ते हे एक आज उदाहरण आहे. बरोबर. कारण आम्हाला कुठलाही नवीन प्रोजेक्ट जर दिसला तर आम्ही पूर्ण भारतभर फिरतो. नवीन काय कुठं का प्रोजेक्ट मिळतं का, आता मागे याचा रॅबिट फॉर्मचं पण आलं होतं, तर आम्ही पूर्ण भारतभर फिरलो, कुठे कुठे कसे कसे प्रोजेक्ट येत असतात. आणि हे करायचं कारण म्हणजे मिसेसच आहे. कारण धुळ्याला जेव्हा एक्झिबिशन लागलं होतं तर त्यावेळेस हे फिश फार्मिंगचा तिथे एक स्टॉल होता. तर हिने बघितलं, मग आम्ही त्यांचा नंबर घेतला आणि त्या माध्यमातून आम्ही त्यांच्याशी कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये होतो. मग ते गायकवाड साहेब आम्हाला मिळाले आणि कोल्हापूरचे साहेब होते, त्या म्हणजे त्यांना नंतर सांगितलं की असं असं आम्हाला इंटरेस्ट आहे. मग आम्ही एवढा इंटरेस्ट दाखवल्या, मग त्यांनी बोललं साहेब तुमचा पुढच्या वर्षी आम्ही नक्कीच करायचा प्रयत्न करू. तर त्या हिशोबाने गायकवाड साहेब नंतर ते तिथले मोठे साहेब आहेत, त्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं. आणि खरं म्हणजे मिसेसचा जास्त इंटरेस्ट होता याच्यामध्ये. त्याच्यामुळे हा प्रोजेक्ट घ्यायचं कारण 3 वर्ष आम्ही त्याच्या मागे होतो प्रोजेक्टमध्ये, की ऑफिस आम्ही ऑफिस शोधत फिरायला गेलो. मग तिथे ऑफिस मिळाल्यानंतर मग त्यांनी आमचं बॅकग्राऊंड बघितलं, मग यांना प्रॉपर इंटरेस्ट आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी आउटपुट काढली. या हिशोबाने त्यांनी हा प्रोजेक्ट आम्हाला मंजूर केलेला आहे. तर त्याचा आम्ही परिपूर्ण फायदाच घेऊ. आम्ही असं नुसतं करून अनुदानासाठी केलेलं नाही, अनुदानासाठी केलेलं आम्ही करून सोडणार नाही. त्याच्यापासून 2 पैसे आम्हालाही मिळतील आणि थोडं शिकायला अनुभव येईल, शिकायला मिळेल आणि त्यातून एक चांगलं उत्पन्न शेतीला जोडधंदा म्हणून तुम्हाला नक्कीच घेतील. जर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मित्रांनो, तुम्हाला अजून एक सांगायचं म्हणजे की ह्या प्रोजेक्टची तुम्हाला किंवा मत्स्यपालना किंवा प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना याची अधिक माहिती घ्यायची असेल तर तुम्ही जवळच्या जिल्हा ऑफिसला तुम्ही संपर्क करू शकता. प्रत्येक ऑफिसला अधिकारी आहेत आणि सगळे चांगले अधिकारी आहेत, तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे माहिती देतील. हा प्रोजेक्ट कसा तुम्ही तयार करू शकता, त्यानंतर तुम्ही याला अनुदानासाठी काय करावं लागतं याची सगळी माहिती मिळेल. पण आपण तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. याचबरोबर आपल्याला या प्रोजेक्ट मधून कसं उत्पन्न येतं, काय उत्पन्न येतं याच्यासाठी व्हिडिओ आम्ही आता टाकणारच आहोत. पण त्याच्या अगोदर मी आता थोरात साहेबांचे त्यांच्या मिसेसचे आभार मानतो आणि हा व्हिडिओ देखील संपवतो. धन्यवाद.